मुंबई के डिरोजी पुलिस ने एक ऐसे गिरोह को पकड़ा है जो डुप्लीकेट आईफोन बेचने का काम करते थे। पुलिस ने बताया कि नकली आईफोन बेचने वाले गिरोह को उत्तर प्रदेश मेरठ से गिरफ्तार किया गया। डिरोजी पुलिस स्टेशन के डिटेक्शन ऑफिसर चंद्रकांत घारगे ने बताया कि इन आरोपियों ने ओबराय मॉल के पास से शिकायतकर्ता को ओरिजिनल आईफोन दिखाकर डुप्लीकेट आईफोन 30,000 में शिकायतकर्ता को बेच दिया। डिरोजी पुलिस में शिकायत के बाद करीब 3 महीने तक मेहनत के बाद को पता चला कि यह गैंग मुंबई के नारासोपाड़ा इलाके में रहता है, लेकिन यह आरोपी आंध्र प्रदेश, बेंगलुरु सहित देश में अलग अलग राज्यों में इस तरह से लोगों को फंसाने का काम करते थे, इसलिए पुलिस के हाथ नहीं लग रहे थे। जांच में पुलिस को पता चला कि यह सभी आरोपी नारासोपाड़ा इलाके में आ रहे हैं। 3 दिनों तक पुलिस ने वहां पर जाल बिछाकर आरोपी को इंतजार करती रही और जैसे ही आरोपी आए, तीनों आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। पकड़े गए आरोपी का नाम आदिल अहमद, समीप अहमद, नवजात समीप अहमद है। यह सभी आरोपी मेरठ उत्तर प्रदेश के रहने वाले हैं और नोएडा से डुप्लीकेट आईफोन लेकर आते थे और यह लोग मॉल, शॉपिंग सेंटर, हाई प्रोफाइल इलाके में जाकर लोगों को आईफोन दिखाकर डुप्लीकेट आईफोन बेचते थे। पुलिस ने इनके पास से कैश, डुप्लीकेट आईफोन के साथ और भी कई सारे सामान बरामद किए गए। फिलहाल डिंडोशी पुलिस इन तीनों आरोपी को गिरफ्तार कर लिया, आगे की जाँच कर रही है। दिंडोशी पोलिसांनी ओरिजिनल आयफोन विक्रीच्या नावाखाली बनावट आयफोन विक्री करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मेरठ इथल्या गँगला अरेस्ट केलेला आहे, त्यांना अटक केलेलं आहे आणि त्या गँगचा पर्दाफाश केलेला आहे। त्याची हकीकत अशी आहे की 3 महिन्यापूर्वी दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो ओबेराय मॉल आहे तिथे 3 आरोपितांनी मिळून फिर्यादी रवींद्र आहेर यांना ओरिजिनल आयफोन दाखवला। तो आयफोन त्यांनी आयफोनच्या गॅलरीमध्ये जाऊन चेक केला, तो ओरिजिनल असल्याची खात्री केली। तो आयफोन 80,000 रुपयाला विकत घेतला, परंतु आरोपितांनी त्यांना देताना डुप्लिकेट आयफोन दिला। अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता। दिंडोशी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग 3 महिने त्याचा फॉलोअप घेतला। त्यामधील आरोपितांचे मोबाईल क्रमांक, तांत्रिक विश्लेषण आणि इतर खबरी यांच्या माध्यमातून पोलिसांच्या असं लक्षात आलं की ही जी गँग आहे ही नागपाडा, मुंबई सेंट्रल या परिसरात राहत आहे। सलग 3 महिन्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते, पण ते आरोपी आंध्र प्रदेश, बेंगलोर अशा सिटीमध्ये जाऊन गुन्हे करत असल्यामुळे ते लवकर हाती लागत नव्हते। मिळालेल्या माहितीच्या अनुसार ते नागपाडा एरियामध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर सलग 3 दिवस पोलिसांनी तेथे सापळा लावला आणि त्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये आरोपितांची अशी नावं आहेत: आदिल नवाब अहमद, शमी अहमद, गुलफाम अहमद आणि अहमद नवाज शमीम अहमद। हे सर्व लोक आहेत ते मोवाना, मेरठ सिटी, राज्य उत्तर प्रदेश इथली आहेत आणि ते लोक नोएडा इथून डुप्लिकेट आयफोन घेऊन येतात। जे मोठे मोठे IT हब आहेत, कमर्शियल ऑफिसेस आहेत, मॉल्स आहेत, या ठिकाणी नागरिकांना टार्गेट करतात आणि ओरिजिनल आयफोन विकण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतात आणि त्यांना डुप्लिकेट आयफोन विकतात। तर अशा प्रकारची ही गँग आम्ही पकडलेली आहे। त्यांच्याकडून दिंडोशी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, वरळी पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आणि कुलाबा पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांनी मुंबई, नवी मुंबई, बेंगलोर सिटी, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशातील विजयवाडा अशा बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले आहे। तर हे एक मोठं रॅकेट होतं की ओरिजिनल आयफोनच्या नावाखाली बनावट आयफोन विक्री करण्याचं, ते आम्ही ब्रस्ट केले आहे।